नागपूरच्या हंसापुरी भागात काल समाजकंटकांनी एकच राडा केलाय आणि हल्ला केला, त्यात मोठं नुकसान झालंय। 19 बाईक या ठिकाणी जाळण्यात आल्यात, अनेक घरांची दारं तोडण्यात आली आहेत, तर चहा टपऱ्यांचीही तोडफोड करण्यात आली। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर नागपुरातल्या हंसापुरीमध्ये कसं नुकसान झालंय सांगतात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे। मी सध्या नागपुरातील हंसापुरी या भागामध्ये जुना भंडारा रोड खरं तर या भागाला म्हटलं जाते आणि काल रात्री 10 वाजताच्या सुमारास 400-500 लोकांचा जो मॉब आला होता त्याने कशा पद्धतीने तोडफोड केली ते दृश्यांमध्ये पाहू शकतो। सुरुवातीला याच रस्त्याकडून जो आहे तो मॉब आतमध्ये शिरला। सुरुवातीला एक गाडी जाळण्यात आली। ठिकाणी सीसीटीव्ही जे आहे ते सीसीटीव्ही मध्ये कुठंतरी हातात लागू नये, ते दृश्य हातात लागू नये यासाठी हे सीसीटीव्ही जाळण्यात आलेले आहे। दुचाक्यांचं खरं तर बघू शकतो आपण जवळपास 19 दुचाकी जे आहे या ठिकाणी जाळण्यात आले आणि खरं तर शस्त्र आपण पाहू शकतो। हे शस्त्र आहे, मी कॅमेरामॅन सौरभला सांगितले, हे बघा हे शस्त्र आहे। या शस्त्रांच्या साहाय्याने खरं तर हे सगळं जो आहे तांडव या ठिकाणी झालेला आहे। काल रात्री 9:30च्या सुमारासमध्ये इथे 300 ते 400 लोक, काही लोकांनी तोंडावर तर कपडा बांधलेला होता आणि इथं जमगट उभा झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी गोटमार सुरू केली। मी पोद्दारेश्वर राम मंदिरच्या झाकीचे मी काम करत असतो, इथं माझे डेकोरेशनसुद्धा इथे होतं आणि ह्या गाड्या इथेसा उभ्या होत्या। त्यांनी भकाभक गाड्या आणि ह्या घराला पूर्ण आणि ह्या बिल्डिंगला गोटमार केली आणि पेट्रोलचे बॉम्ब कापड टाकून त्याला टेंबे हे करून त्यांनी गाडीवर तर फेकण्यात आले। समोर कार होती, कारला ज्यांनी जाळण्यात आलं। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, हंसापुरी, नागपूर।